नमस्कार, रोहिणीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। पहा, आपलं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे आणि आता आपल्याला गणपती बाप्पा बसवायचे आहे। त्यांचं आता औक्षण आपल्याला करायचं आहे गणपती बाप्पाचं। पहा, इथं गणपती घेऊन आलेले आहेत आणि इथं आपण गणपती बाप्पाचं औक्षण असं करत नंतर वाजवत गाजवत आपल्या घरामध्ये न्यायचं असतं गणपती बाप्पांना। पहा, इथं आपण गणपतीची पूजा वगैरे केलेली आहे, त्यांना ओवाळलं आहे, दादाला पण ओवाळलं आहे आणि असं आपण गणपतीचं आतमध्ये पूजा वगैरे करून वाजत गाजत गणपती आपण घरात आणलेले आहेत। दरवर्षी आम्ही असं गणपतींना बाहेर औक्षण करूनच घरामध्ये आणतो। तुम्ही पण असंच आणतात का? अभिषेक वगैरे नंतर मग गणपतीचा करायचा आणि त्यानंतर आपले गणपती विराजमान करायचे। तर आपण गणपती विराजमान करायच्या अगोदर आपण त्यांच्या खाली एक सुपारी ठेवायची आहे आपली। हे पहा, गणपती असे फुलं टाकीत आपण घरात आणलेले आहेत वाजवत। एक प्लेट चमचा घ्यायचा आणि वाजवत आणायचे आहे। त्याच्या अगोदर आपल्याला इथं थोडं तांदूळ ठेवायचे हळदी कुंकू वाहून, नंतर त्याच्यावर आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे। सुपारीला पण हळदी कुंकू, फूल, अक्षदा, साखर असं आपल्याला व्हायचं आहे गणपतीचं प्रतीक म्हणून। आणि तुमची जी इच्छा आहे, तुम्हाला नोकरीसाठी, घरासाठी किंवा तुमचा व्यवसाय वाढण्यासाठी जी तुमची इच्छा आहे ती त्यांना सांगायची आहे गणपतीला आणि त्याच्यावर आपल्याला हा गणपती सुपारीवर ठेवायचा आहे। ह्याच्याने आपली वर्षभरात इच्छा जी आहे ना तर ती 100% पूर्ण होते। ह्याच्यामुळे आमच्या खूप इच्छा पण पूर्ण झालेल्या आहेत। तर तुम्ही पण हे नक्कीच करू शकता। पहा, आपलं हे डेकोरेशन आणि गणपती बाप्पा इथं आपण विराजमान केलेले आहे। आता आपण पहिलं कलश पूजा वगैरे करून घेणार आहोत। असं कलश पूजा, हळदी कुंकू 8 दिशांना लावायचे, कलशांना अक्षदा टाकायच्या, थोडंसं हळदी कुंकू, पुष्प टाकायचं म्हणजे फूल वगैरे। आणि आपला हा दिवा जो आहे तो 10 दिवस राहणार आहे। तर आपण तो दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे। जो गणपतीचा आहे तो अखंड दीप हा 10 दिवस राहणार आहे। तर इथं आता आपण हे कलश वगैरे मांडून घेतलेला आहे। आता उद्या आहे ऋषीपंचमी आणि ऋषीपंचमीचं पण तुम्हाला इथं मी महत्त्व सांगणार आहे। हे पहा, आपला कलश झालेला आहे आणि इथं पण आपण हे सुपारी असं पूर्ण अखंड इडा इथं आपण ठेवत आहोत। सुपारी, खोबरं, खारीक, खडीसाखर असली तर ती पण ठेवू शकता। आमच्याकडे ही अशी पत्री फुलांची पानांची जी असते ते गणपतीला आज वाहतात, जी जोडी भेटते ते हरळी वगैरे। आणि इथं मी हरळीचा आणि फुलांचा हार केलेला आहे। पहा, किती सुंदर दिसतोय आपल्या गणपती महाराजांना आणि छान असे गणपती छान वाटतं। आणि हा आपला रोजचा माझा पूजामधला जो गणपती आहे तो नटखट बाल गणेशा, खूप क्यूट दिसतोय तो दिसायला पण। इथं पहा, आता आपण सप्तऋषींची पूजा करत आहोत। हे व्रताचं विशेष म्हणजे आपण पाळीमध्ये आपल्या नवऱ्याला जे अन्न खाऊ घालत असतो त्याच्यामुळे ते आपला पुढचा जन्म जो आहे नवऱ्याचा तो बैलाचा येत असतो आणि आपला कुत्रीचा येत असतो। त्याच्यामुळे ही सप्तऋषींची आपल्याला पूजा करायची असते, ऋषीपंचमी पकडायची असते। त्याच्यामुळं आपल्याला जे पुढचं जे येणारा जन्म आहे तो बैलाचा आणि कुत्रीचा येऊ नये म्हणून ही पूजा करायची असते। ह्या दिवशी बैलाच्या कष्टाचं आपल्याला काही खायचं नसतं। तुम्ही म्हशीचं दूध घेऊ शकता, फळं वगैरे जे झाडाला आलेले असते ते खाऊ शकता। ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काही खायचं नसतं ह्या दिवशी। आणि कहाणीमध्ये पण हेच आहे। त्याच्यामुळं आता व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी कहाणी नाही सांगितली, पण हेच आहे कहाणीचं।